5 सेकंड राऊंडला सुरुवात झाल्या. अगदीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मालवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वायसीसी डोनीवाडी या दोन संघादरम्यान पहिली लढत पाहतोय. सेकंड राऊंडची आहे. ऑन स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वरची जोड केली. मैदानाच्या आतमध्ये रवाना केल्या. मेंढपंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गणेश मुकणे, लेगपंचांच्या भूमिकेत प्रकाश इलम आणि आमच्या समवेत KTC लाईव्हची संपूर्ण टीम इथे जॉईन होते. अगदीच आपण पाहतोय यावेळेस क्षेत्ररक्षण अगदी सजवलंय. मॅडंटरी पॉवर प्लेचा षटक 3 ओव्हरचा सामना असेल. ऑन स्ट्राईकला अजय आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहित पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, अगदी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. एक सिंगल धाव आल्या. एका धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरमध्ये जवळपास 30+ धावा होणं गरजेचं असेल आणि तशी काहीशी फलंदाजी आता मैदानात पाहायला मिळेल. अगदीच आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना एक सिंगल धाव आल्या. धावपलक 1 या अंकावरती. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल पाहतोय. एक सिंगल धाव आल्या. दोन चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत असताना अगदीच आपण पाहतोय षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मॅडंटरी पॉवर प्लेचं षटक हे फायदा घेणं खूप गरजेचं आहे, परंतु 2 चेंडूमध्ये तो फायदा आलेला नाहीये मालवाडी टीमसाठी. आता त्या फटक्यांची गरज असेल इथून. यावेळेस बिगिट केलं, फटका फसलाय की काय, परंतु लॉंग ऑन मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. आणि ज्यावेळेस जर का आपण विचार केला 6 धावांच्या मदतीने धावफलक 8 या अंकावरती पाहतोय. त्यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी आले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. अजय वाघमारे चेंडू फेस करत असताना डॉट डिलिव्हरी आले मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. सध्या तरी 8 धावा धावफलकावरती आहेत. आणि मागे जी मंडळी आहे पण हॉलंडरची भूमिका बजावायची आहे. ह्यावेळेस फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रवी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि ह्यावेळेस खराब थ्रो आपण पाहतोय स्टंप वरती एसटी रक्षकाचा. आणि त्या दरम्यान दुसरी धाव सक्सेसफुल होत असताना आपण धावफलकावरती धावसंख्या पाहतोय 10 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रति चेंडूचा विचार केला 2ची सरासरी राखली. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. ते थोडंसं फंबल पाहतोय. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. 4 धावांच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक संपुष्टात आलंय. चौथा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती रितेश. फुल टॉस चेंडू होता, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. एक सिंगल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये कारण प्रयत्नही नाहीये. आणि एका धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्लोवर गतीचा चेंडू होता. अगदीच
मोठा फटका केलाहीचा होता, परंतु अगदीच तालमेल बरोबर नव्हता बॅटचा आणि चेंडूचा त्या दरम्यान अगदी मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस नो प्लस 6 अशा 7 धावा. बावीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अगदीच धावपलक सुसाट वेगाने निघून चाललंय. 22च्या अंकावरती जाऊन पोहोचले. सेकंड ओव्हर आहे आणि दोन्ही खराब चेंडू होते आणि खराब चेंडूवरती एका चेंडूवरती फायदा उचलता आला नाही आहे, परंतु सेकंड बॉल नो प्लस षटकार 6 धावांनी अगदी स्वागत केलंय अजयने रितेश या गोलंदाजाचं आपण पाहतोय. त्यावेळेस सुरेख चेंडू अगदीच डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. यावेळेस फटका चांगला फटका फसलाय आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी नसेल, फलंदाजीतून होईल बाद. यावेळेस सुरेख फटका आहे, फटका फसलाय आणि यावेळेस सुरेख झेल फलंदाजीतून होईल पुन्हा एकदा बाद. अगदीच बॅक टू बॅक ब्रेक थ्रू लावत असताना मैदानाच्या आतमध्ये बावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी झाली. पहिला फुलटॉस होता, त्यानंतर 9 चेंडू फेकला होता, त्यानंतर डॉट चेंडू आणि बॅक टू बॅक 2 चेंडू वरती विकेट आपण पाहतोय. ह्या वेळेस देखील डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. एक 9 चेंडूचा षटकार सोडला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा रवी चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि जेल ड्रॉप होत असताना षटक संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अंती 24 धावा धावपलकावरती आपण पाहतोय.
यावेळेस पहा सुरेख चेंडूची फेक झाल्या. धावफलक 2400 अंकावरती आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिथे अजयची विकेट पडली आहे तिथून धावा आलेल्या नाही आहेत. त्यामुळे आता चांगली फलंदाजी करावी लागेल ज्ञानेश्वरला. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. फलंदाजीतून होईल बाद. ज्यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धावल्या. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून पाहू. ज्यावेळेस चांगला फटका. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल. सीमा रेषा पार. षटकार चरण. अगदी 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 31 अंकावरती आपण पाहतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी होती रवीच्या माध्यमातून परंतु एक खराब फटका आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 31 अंकावरती. यावेळेस पुन्हा एकदा विकेट. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून. यावेळेस षटकार छेरण. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. एक सिंगल धाव आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 38 अंकावरती आणि टार्गेट असेल 3 ओव्हर म्हणजे 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज असेल इथून डोनेवाडी टीमला. चला अमित भाऊ वाघमारे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. व्यासपीठावरती यावं.
ज्यावेळेस आपण पाहतोय 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. येणारे चेंडू असतील 18 मध्ये 39 बनवायचे आहेत. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय धनंजय पवार आणि नॉन स्ट्रायकिंगला सुदाम पवार अशी जोड केली वायसीसी डोनेवाडी टीमची आपण पाहतोय. अगदीच सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. 3 ओव्हरचा सामना आणि गोलंदाजी मार्कवरती अजयला आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि चांगला समाचार घेतला जातोय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स अखेर 4 धावांसाठी पहिला चौकार. यावेळेस आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 5 पाहतोय. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मॅडनडरी पॉवर प्लेचा षटक हे फायदा उचलावा लागेल वायसीसी डोनेवाडी टीमला देखील इथून. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसला. क्षेत्ररक्षक काय चेंडूपर्यंत पोहोचेल का? झेल अगदीच हातातून निसटला होता परंतु सेकंड अटेम्प्टला इथे झेल कॅरी करत असताना फलंदाज बाद झाले. तिथून सुदाम पवार बॅक टू द पवेलियन. यावेळेस चौथा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मॅडनडरी पॉवर प्लेचा. ह्यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे रितेश देखील होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा हादरा मैदानाच्या आतमध्ये आपण रितेशच्या स्वरूपात पाहतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. अवघ्या 5 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून. यावेळेस पहा अगदीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ह्यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका चेंडू 1 बाउन्स अखेर सीमारेषा पार चौकार. आणि अशाच फटक्यांची गरज होती खरं तर या मॅच मध्ये. 39 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि ते चेस करत असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा जमा करतोय वायसीसी डोनेवाडी संघ. अगदीच आपण पाहतोय रवी याच्या बॅटमधून आला ह्या चौकार. इट इज ओके. वाईट साठी रिव्ह्यू आहे का? ओके.
डॉट डिलिव्हरी असेल. बारा चेंडू 30ची गरज आहे. इथून 15ची सरासरी राखावी लागेल. चला गौर कमत संघ आपण कर्णधार पाठवायचा आहे आणि मोहाची वाडी संघ आपण देखील कर्णधार लगेच पाठवा. नाणेफेकचा कॉल केला जाईल या दोन संघादरम्यान. यावेळेस पहा गोलंदाजी मार्कवरती योगेश आलाय. 30ची गरज आहे. 12 चेंडू आहेत. ह्यावेळेस अक्रॉस द लाईन केलायचं होतं. एक सिंगल तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फक्त एक सिंगल धाव आल्या. एका धावेने धावपळक 10 या अंकावरती आपण पाहतो. 29 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील सामना बनू शकतो, परंतु फटके जर का आले तर सामना निघू देखील शकतो. कारण मागचा सामना आपण पाहिला मालवाडी संघाचा, अगदी असं वाटत होतं की सामना दूरपर्यंत जाईल. यावेळेस फटका चांगला आहे. नोमॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. अवघी एक सिंगल आणि यावेळेस खराबपैकी होते. एक सिंगल धाव संघासाठी 3 धावा वाचवत असताना चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेस विशाल याच्या माध्यमातून आणि धावपळक 11 या अंकावरती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. फलंदाजीतून होतील बाद. अकरा धावा धावपळकावरती आपण पाहतो. नवीन फलंदाज दौलत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला झॅक क्रॉस द लाईन, फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. त्यावेळेस पुढे सरसावून खेळायचं होतं. अगदीच बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी पाहतोय. योगेश चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. 12 धावा धावपळकावरती अवघे आपण पाहतोय. त्यावेळेस सुरेख फटका, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. षटक संपुष्टात आले. 16 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. उर्वरित चेंडू 6. विजयासाठी 23 धावसंख्येची गरज असेल.
गोलंदाजी मार्कवरती अजयला आपण पाहतोय. 6 चेंडू 23ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला दौलत आहे आणि यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना ज्या वेळेला स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका चांगला होता परंतु फटका फसलाय. फलंदाज दौलत इथून होईल बाद. 5 चेंडू 23ची गरज आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. 5 चेंडू 23ची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. संस्कार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदीच मोठे फटके जर का आले तर सामना फिरू शकतो इथून देखील. ह्यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पायी स्वरूपात एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना 4 चेंडू आणि 22ची गरज आहे. 3 षटकार 1 चौकार. यावेळेस डॉट डिलिव्हरी. 22ची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. सामना थोडासा मालवाडी संघाकडे जात असताना आपण पाहतोय. या मोठ्या फटक्यांची गरज होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये परंतु ते मोठे फटके दिसले नाही आणि त्यामुळेच कदाचित यावेळेस थोडा प्रेशराइज गेम. यावेळेस बिग हिट आलाय. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. त्यावेळेस पहा. ओके वाईट चेंडू असेल. थोडी चेंडू 15ची गरज आहे. त्यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. अगदीच डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू. षटक संपुष्टात आलाय. सामना इथे विन झालाय मालवाडी संघ.
चला जा मोहाचेवाडी संघ